नमस्ते किसान, नमस्ते भारत. मी किरण किसान O2 पार्कमध्ये. मित्र, O2 पार्क तुम्हाला थोडक्यात सांगतो. O2 पार्क आमची एक अशी डिव्हिजन आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जी पडीक जमीन आहे किंवा जिथं पडलेली जमीन जिथं काही उगत नाही, अशी बंजर जमीन आहे, तिथं आम्ही एक हरियाली निर्माण करायचं किंवा शेती करायची या उद्देशाने काम करतो. तर इथे आम्ही आहोत आज राजस्थानमध्ये. हिंगोनिया गोशाळा, तुम्ही नाव ऐकलं असेल. भारतातली 2 नंबरची मोठी गोशाळा आहे. जवळपास इथं 15,000 ते 18,000 गायी आहेत. आणि या गायींच्या खाद्यासाठी इथं जवळपास बाहेरून चारा मागवावा लागायचा. महिन्याला जवळपास 50 लाखाच्या वर त्यांचा खर्च व्हायचा. डोनेशन यायचं बाहेरून आणि त्याच्यावर ते चारा मागवायचे. पण इथं O2 पार्कने यांना एक असं आम्ही इथं प्रकल्प राबवतो आहे की इथं जवळपास त्यांच्याकडे हिंगोनिया गोशालामध्ये जवळपास 1500 एकर जमीन अशी पडलेली होती, पडीक जमीन होती की जिथं काही यायचं नाही. तुम्ही इथे माती बघा की या प्रकारची माती आहे. इथं कुठलंच प्लांटेशन झालेलं नव्हतं बऱ्याच वर्षापासून. आणि आज इथं तुम्ही बघता सगळीकडे की आपण याच्यामध्ये नेपियर गवताची लागवड केलेली आहे. आता तुम्हाला एक सांगतो मित्र, शेतकरी म्हणून तुम्ही समजू शकता की नेपियरची जी लागवड आपण सजेस्ट करतो की 4x2 4x1 ने लागवड करा. पण आम्ही इथं एक लॉंग टर्मचा हिशोबाने, म्हणजे जास्त दूरचा विचार करून आम्ही अंतर ठेवलेलं आहे 6x2. लाईन टू लाईन 6 फूट आणि 2 याच्यामधलं अंतर 2 फूट. पूर्ण ड्रीप आहे. हे बघा, तुम्ही ड्रीप बघू शकता. बीके ड्रीप इथं टाकलेली आहे आणि ड्रीपच्या माध्यमातून आम्ही इथं नेपियरचं प्लांटेशन केलेलं आहे. आज जवळपास ही 60-70 दिवस झालेलं आहे याला. आणि आता एक तुम्ही कटिंग पण चालू झालेलं आहे याचं. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक याच्यात विशेष सांगतो की आम्ही जे हे नेपियर गवताचं उत्पादन घेतो आहे ना, हे पूर्ण रेसिड्यू फ्री घेतो आहे. म्हणजे याच्यात कुठलाही युरियाचा एक दाणा, कुठल्याही खताचा आम्ही वापर केलेला नाही. हा पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीने, म्हणजे VM स्प्रे, वायसोनामेटा आणि मातीचा स्प्रे आणि त्याची ड्रेंचिंग, या 2 पद्धतीने आम्ही हे उत्पादन घेतलं आहे. आम्हाला गोशाळेतून जेवढं शेणखत अवेलेबल झालं तेवढं शेणखत आम्ही वापरलं आणि पूर्ण त्याच्यानंतर VM स्प्रे आणि त्याची ड्रेंचिंग आणि स्प्रेचा वापर करून पूर्ण उत्पादन घेतलेलं आहे. मित्र, शेतकरी बांधवांनो, एक तुम्हाला सांगू शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा जिथं कुठं असं गोशाळा असेल, जे पशुपालक असतील, त्यांना एक सजेशन देतो मी, एक मार्गदर्शन करतो की O2 पार्कच्या माध्यमातून जर तुम्ही आमच्याशी जोडत असाल तर इथं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, म्हणजे रेसिड्यू फ्री चाऱ्याचं उत्पादन घेण्यासाठी आणि ते कशा पद्धतीनं चालवायचं या पद्धतीनं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. बरेच अशा गोशाळा आहेत. आता याच्यानंतर आमच्या ह्या प्रोजेक्ट बघितल्यानंतर आमची एक पतमेडा गोशाळा आहे, जी भारताची सर्वात मोठी गोशाळा आहे, जिथं जवळपास 1 लाखाच्या वर गायी आहेत. तर ती पतमेडा गोशाळासुद्धा आमच्याशी O2 पार्कच्या माध्यमातून कनेक्ट झालेली. त्यांनाही आम्ही प्रपोजल दिलं आणि तिथेही जवळपास 2000 एकरवरती या चाऱ्याचं प्लांटेशन होणार आहे. आता सध्या इथं आम्ही गोशाळेमध्ये केलेलं आहे जवळपास 80 एकरवरती चाऱ्याचं प्लांटेशन केलेलं आहे आणि त्याची कटिंग पण आता सुरू होते, पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीनं. तर एक आवाहन करतो मी सगळ्या शेतकऱ्यांना किंवा जिथं जिथं गोशाळा आहेत, पशुपालक आहेत, त्यांना की आपल्याकडे जर अशी पडीक जमीन असेल आणि तिचा उपयोग होत नसेल तर तिथं आपण या पद्धतीनं चाऱ्याचं उत्पादन घेऊ शकता. ड्रिपच्या माध्यमातून किंवा जे असं पाण्याची उपलब्धता असेल आपल्याकडे, त्या माध्यमातून आपण घेऊ शकतात आणि सस्टेनेबलच्या दिशेने आपण चालू शकतात. म्हणजे एकदा चाऱ्याचं लागवड केल्यानंतर आपण 5 ते 10 वर्ष त्याच्यापासून उत्पादन घेऊ शकतो कंटिन्यू. पण त्यासाठी रेसिड्यू फ्री, म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीनं चाऱ्याचं उत्पादन कसं घ्यायचं आणि काय त्याचा ग्राफ ठेवायचा, कशा पद्धतीनं त्याला ड्रेंचिंग आणि स्प्रे करायचं, या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन आम्ही देऊ शकतो.